म्हणजे आपले एक विशेषता आहे. कुठंतरी आपण आपल्या घरात पण महत्वाचं आहे, बाहेर पण महत्वाचं आहे, आज बिझनेस मध्ये पण महत्वाचं ठरलं. मग याचा फायदा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. म्हणून हा दिवस आपल्यासाठी ठेवला गेलेला आहे. आपल्या टीम मधल्या खूप छान पद्धतीने काम करणाऱ्या महिला आहेत काही, आणि काहींचा काय प्रॉब्लेम होता त्यांच्यात पण खूप गट्स आहे. पण त्या घाबरतायत. त्यांना वाटतं मला जमणार नाही आणि मी करू शकणार नाही, स्वतःला कुठंतरी कमी लेखलं जातं आणि त्या मागं थांबलेल्या आहेत. आता त्यांना पण पुढे आणायचंय, त्यांच्याकडून पण आपल्याला काम करून घ्यायचंय. कोणात अशी कोणतीच गोष्ट नाही का तो करू शकत नाही. फक्त आपण आपल्याला ओळखत नाही म्हणून दुसरे पण आपल्याला ओळखू शकत नाही. कारण कोणाकडे कोणाला द्यायला वेळ नाही. ज्याने त्यांचे स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, तरच आपली कुठंतरी एक किंमत आणि एक दर्जा तयार होऊ शकतो. परंतु काय होतं, महिलांना काय वाटतं त्यालाही बोलत्या, त्यांना जमतं, त्यांना सपोर्ट आहे, असे बरेचसे म्हणजे काय असं नाचता येणं अंगण वाकडं म्हणतात ना, ते पद्धत होऊन जाते. कारण शोधतात आपण. आपली प्रवृत्ती आहे का कारण शोधायची. मला माग राहण्यासाठी आपण स्वतःसाठी एक आहे ना प्रश्न तयार करतो, कारण तयार करतो, स्वतःला मागं ठेवून देतो. आता ते काहीच कारण करायचे नाही आपल्याला. आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचंय काम करण्यासाठी. आपण इथं चुकीचं काम करत नाही हे सगळ्यांना जर खात्री असेल ना, तर महिला बोलत्या होती. आपण आपल्या नवऱ्याला कुठंतरी सपोर्ट व्हावा. ते पण काहीतरी व्यवसाय करतायत त्यांच्या नोकरीमध्ये किंवा कुठंतरी आपल्या संसारासाठी 2 रुपये कमी पडताय, त्यांची ती ओढताणे ती जर कमी व्हावा अशी आपल्याला वाटत असेल, तर आपण का सहभागी होऊ नये आणि का प्रोजेक्ट करू नये, हा प्रश्न जर आपल्याला पडला ना, तर आपणही कामाला लागू शकतो. आता आपले घरातला आपला कर्ता पुरुष बाहेर जातात कामाला, त्यांना पण अडचणी येत असतील, त्यांना काही प्रश्न उभे राहत असतील, पण ते तोंड देतात का नाही कुटुंबासाठी. काही ठिकाणी बोलणे खावा लागत असेल, काही बॉस बोलत असेल, कुणी कुठंतरी काहीतरी त्यांना प्लस मायनस होत असेल, पण मग ते काय ते सगळं सोडतात का नाही सोडत, तरी त्याच्या साथात ते ठेवतात कारण त्यांच्यावर एक जबाबदारी आहे. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. जो काही स्वीकारतो ना, तो कोणत्याही प्रश्नाला सामोरे जायला तयार होतो. मग आपण पण एक जबाबदारी स्वीकारायची. मला पण माझ्या नवऱ्याला 2 रुपयाचा का होईना हातभार हा लावायचाच आहे, हे स्वतःला ठरवा आणि कामाला लागा. काहीच अडचण येणार नाही. आपल्याला सिस्टीम आहे. श्याम इंगळे सरांचं खूप छान मार्गदर्शन आहे, पाटील सरांचं आहे. आपल्या टीम मध्ये इतके सुंदर सुंदर लीडर आहेत का जे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कंटिन्यू उपस्थित आहे. माझं नाव सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून हा बिझनेस लोणीतून करतोय. आम्हाला जर जमलाय, हा, माझे मिस्टर मला सपोर्ट करतात, हा 101% खरं आहे. खरं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आता काही महिला काय म्हणत असतील, माझे मिस्टर मला सपोर्ट करत नाही, तर कमी पडतो तिथं आपण पडतो, मी हे सांगते. कारण आमचे सर पण सुरुवातीला मला म्हणत होते तुला जमणार नाही. यांनी स्वतःहून मला म्हणायचे काही डोकं लावू नको, कुठं काही करायचं नाही. फसली तर मी उद्योग करायला मोकळा नाहीये. तू काही पण डोकं लावशील मी निस्तारायला मोकळा नाही. हे मला पण बोलणे मी ऐकलेले आहेत. असं नाही का लगेचच काही आल्या आल्या लगेच काही मिळतं इझिली, असं नसतं. तो विश्वास संपादन करावा लागतो. सरांना मी तो विश्वास दिलेला आहे. कसं मी तुम्ही ज्या सांगताय त्या पद्धतीने काम करीन. माझ्या कामाने माझ्या वागण्याने तुम्हाला कुठेही समाजात मान खाली घालायची वेळ येणार नाही. तेवढं मी पावित्र्य पाळत. माझ्यावर फक्त थोडा विश्वास ठेवा. जिथं मी चुकल तिथं मला सांगा, शिकवा. कारण चुकल्याशिवाय मी पण शिकणार नाही, हे मी स्वतःहून बोललेले आहे. आपण बोलतो काय करतात नवरा घाबरतात, नवऱ्याला बायका एक भीती आहे नवऱ्याविषयी. नवऱ्याशी भीती बाळगण्याचं कारण नसतं, कारण आपण एक दोघांच्या जीवनाचे साथी आहे. तर ना हा चाकाचं जे आहे ना गाडीचं, ते समान चाललं पाहिजे. नवऱ्याला घाबरून बायकोनी घरात बसणं हा योग्य नाही पर्याय. तर बायकोनी पण स्वतःला एक म्हणजे तयार केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की मी पण काहीतरी करण्याची इच्छा आहे, मला ते जमणार आहे, फक्त मला थोडी संधी द्या. चुकलं तर मला तुम्ही आहे ना सावरायला, आणि मी चुकून चुकून आणि नुकसान नुकसान करून किती करील. पण जरी चुकले नुकसान झालं तर मला पण शिकायला भेटल. कारण या जगात आहे ना, कधीतरी कोणाला तरी जीवन हे एकटंच जगायचंय, जगात संघर्ष हा एकटा करायचा. मग मी आज थोडं मला डेव्हलप करण्यासाठी वेळ दिला, मागितलाय तुमच्याकडे, तो तुम्हाला दे. हे बोला. बोलल्याशिवाय होणार नाही. कारण आपल्या नवऱ्याला काय वाटत असतं, आपली महिला बाहेर गेली तर समाजात तिला कोणी फसवेल, बुडील, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल. हे त्यांचं पण ते बाजूनी बरोबर असतात. कारण आज समाजात अशा घटना घडतात का कुटुंबाला मान खाली घालण्याची वेळ येते. म्हणून त्यांची बिचाऱ्यांची जी मानसिकता आहे समाजाने केलेली, ती फक्त त्यांना बदलायला लावायची. फक्त तुम्ही जर माझ्या बरोबर असाल तर मला कसली भीती नाही, फक्त मला सपोर्ट करा, काम मी माझ्या पद्धतीने करेन, हे पटवून द्या. आणि जेणेकरून ते पण आपल्याला सपोर्ट करते. थोडे जर पैसे कमवून त्यांना दाखवले ना, तर मला नाही वाटत कोणाचे म्हणजे घरातलं मालक म्हणन का हे करायची गरज नाही. कोणालाच पैशाची अलर्जी नसते.
सगळ्यांना वाटतं आपल्या घरात कुठून तरी 2 रुपये येत राहिला तर आपलं पण खर्च, गरजा भागतील आणि आपले पण स्वप्न पूर्ण होतील. हे त्यांना आपण सिद्ध करून दाखवायचं, दाखवून द्यायचंय का मी पण तुमच्या संग 2 रुपयाचं काम करू शकते. आता आपल्या या ग्रुपमध्ये खूप महिला आहेत, त्या छान पद्धतीने काम करतायत, त्यांनी स्वतःला सिद्ध केलेले. आपण त्यांचे काही मनोगत विचारायचे आपल्याला, त्या कशा या सिस्टीम मध्ये आल्या, त्यांना काय वाटतं या सिस्टीम पासून काही मिळेल का त्यांना, हे आपल्या सगळ्यांकडून जाणून घ्यायचंय. त्या सुरुवातीला आल्या तेव्हा त्यांना पण भीती वाटलीच असणार आहे, गरबाडल्या असतील, नको वाटलं असं हा सिस्टीम करायला, प्रोजेक्ट करायला. परंतु आता एंट्री झाली, मग एकदा एंट्री झाली ना, एकदा जर पाण्यात पडलं ना तर माणूस ऑटोमॅटिकली पोहतच. जर पाण्यातच पडायचं नाही, पहिला शिकायचं, हे तर काही जमणार नाही. मग आता आपण बिझनेस मध्ये पडू नाही पडलोयच, आता असं म्हटलं तरी चालेल, पडू नाही पडलोच आहे. मग तो शिकला ना, असं असतं कुठे एंट्री एक तर करू नये माणसाने, केली तर नाव झाल्याशिवाय बाहेर पडू नये. रिंगणात जर उतरायचं ना तर खेळ खेळल्याशिवाय नाही, नाही तर भित्र म्हणून मागं पाडण्यात मजा नाही. मग आता ह्या उतरलेल्या आहेत, आपल्या नवऱ्यांच्या विरोधात असतील काही, विचारून असतील काही, त्यांचा सपोर्ट असेल काही, मग आता अर्ध्यावरती डाव सोडायला अर्थ नाहीये. मग आपण काहीतरी करू या आशेने इच्छेने तरी याच्यात उतरलं पाहिजे. आता प्रोजेक्टचं महत्वाचं, हा टेक्निकल प्रोजेक्ट आहे. समजायला आपण करून काय आपलं धुणं भांड्या स्वयंपाकाच्या बाहेर आपला विश्वास नव्हतं, त्याच्यामुळे आता डिजिटल टेक्निकल हे आपल्याला जड जातं. परंतु शिकून घेऊ आपण सगळ्याजणी, सगळ्यांनी शिकल्याने होणार आहे. शिकवलं जात आहे ते लक्षात ठेवायचंय, स्लाइड बाय साईड काय बोललं जातं ते दररोजचं लिहिलं गेलं पाहिजे. लिहून ठेवलं ना तर तुम्ही नुसतं ते जरी वाचलं ना तरी बोलतो हो. एवढंच आपल्याला काम करायचं. आता याच्यातल्या बऱ्याचशा महिला आहेत का त्या आता स्वतःहून लीडर घडल्यात, कामाला लागल्यात आणि काम करतायत. आपण त्यांचे ना विचारू का त्या कशा काही सिस्टीम मध्ये काम करतायत, त्यांना कसं जमायला लागलेले. तर मी पहिल्यांदा ना सर्वात आधी कविता मोरे मॅडम, तुम्ही या सिस्टीम मध्ये आलात तर तुम्हाला सिस्टीम मधून काय मिळालं, तुमची स्वतःची एक ओळख तयार झाली का, आणि तुम्ही सिस्टीम मध्ये खरंच काम करू शकता का असं तुम्हाला वाटतं का? प्लीज वेलकम मॅडम, कविता मोरे मॅडम, यांना अनम्यूट ऑप्शन द्या सर. कविता मोरे मॅडम. गप्पी. हॅलो. हॅलो. वेलकम मॅडम. हॅलो. कविता मोरे मॅडम लेफ्ट झालं त्याच्यात. उषा धायगुडे मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. तुम्ही सांगा, तुम्ही ह्या सिस्टम मध्ये आलात, तुम्हाला वाटलं होतं का खरंच आपण याच्यातून पैसा कमवू किंवा आपली कुठं तरी ओळख होईल, आज बारामती कुठं आणि लोणी गाव कुठं तुम्हाला आम्ही ओळखू किंवा तुमच्या नावानिशी आमची तुमची ओळख होईल, असं कधी वाटलं होतं का? प्लीज वेलकम मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. वेलकम. हॅलो. आवाज हा येतोय का वेलकम मॅडम मॅडम. माझा? हो येतोय मॅडम. हा मॅडम, ज्यावेळेस मी पहिल्यांदा या बिझनेस मध्ये आले ना, त्यावेळेस मला हम्म. खूप भीती वाटायची आणि मी कधी बोलूच शकत नव्हते. म्हणजे असं काय सांगायची माहिती वगैरे म्हटलं तर. आणि त्याच्यानंतर मग सरांच्या बरोबर प्लॅन करून करून आता मला स्टेज डेअरिंग आत्ताशी यायला लागलेले. आणि हो. दुसरं म्हणजे आम्ही दोघं मिळून काम करत असल्यामुळं प्लॅन हा. देण्याचं काम सर करतात आणि जॉईनिंग करण्याचं काम मी करते. ओके. म्हणजे आयडी वगैरे मारायचं आणि लोकांचा परिचय करून घेण्याचा, हे आमचं खूप छान असं काम चालू आहे. आता कुठल्याच कामात म्हणजे टेन्शन नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी तुमची किंवा इंगळे सरांची यांची जी गाठ पडली आता, ही आम्हाला हो. पहिली ओळख नव्हती, ते आता नवीन ओळख झाली, नव्या नव्या लोकांशी गाठी पडायला लागले, सगळ्यांचे विचार कळायला लागले. त्याच्यामुळं खूप छान वाटतं आता ह्या बिझनेस करण्यासाठी. आणि याच्यातून नवीन एक आपल्याला कमी कष्टामध्ये भरपूर पैसा भेटतो. हो नवीन बरोबर. काय म्हटले मॅडम? आपल्याला एक हॅलो. प्रोजेक्ट तर मिळाला, पण एक नवा परिवार मिळालाय का जिथं आपल्याला वेगवेगळ्या नवीन ठिकाणच्या परिवार भेटला, बरोबर. हो, इतका सुंदर हो परिवार हो हो, मिळालाय बरोबर. त्यात आपल्याला आपल्या विचारांची देवाणघेवाण करता यायला लागली. आणि कोणाचे काही प्रश्न असले बरोबर तर एक सहकार्याची भावना तयार झाली. किती सुंदर बिझनेस मिळालेला बरोबर आहे बरोबर. आपल्याला. महिलांनी केला पाहिजे खूप का नाही छान. मॅडम?
एकदम अहो, न विचार करता या बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे महिलांनी. कारण की एवढा महिलांसाठी एवढा खूप सुंदर असा प्रोजेक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला श्याम इंगळे सरांनी हा जी ग्रुप काढलेला आहे, त्याबद्दल तर मी त्यांचे धन्यवादच मानते, की त्यांच्यामुळं आपण सर्व एकत्र शकलोय चर्चा वगैरे करण्यासाठी. तेच तर हे माध्यम आहे आपल्यासाठी एकत्र येण्याचं आणि विचारांची देवाणघेवाण येण्याची आणि प्रोजेक्ट समजून करण्याची. घेण्याचं. आपल्याला जर एखाद्या महिलाने राईट, राईट, साडी राईट. आणली ना तर आपण लगेच 10 जणींना सांगतो, मी साडी या दुकानातून आणली, इतक्याला आणलेली आहे आणि तिथं खूप छान व्हरायटी आलेल्या आहे. काय मिळालंय आतापर्यंत महिलांना? काहीच मिळालं नाही, तरी लोकांची जाहिरात केली आणि आपले ऐकून दुसरी पण राईट. महिला साडी घेते, घेते का नाही? हम्म, पण मग हम्म, हम्म. आपलं ऐकून हो, बिझनेस मध्ये बरोबर. बिझनेस मध्ये महिलांनी आलं पाहिजे. साडी ही 6 महिन्यात वर्षात फाटून जाणारी गोष्ट आहे, ती रिटर्न काहीच देत नाही. किंवा पार्टी केली, वाढदिवस हम्म. केला, तिथे 1000-2000 रुपये खर्च होतो, तो परत रिटर्न काहीच देत नाही. तरी आपण त्याला महत्व देतो आणि एक बिझनेस मिळतोय, तिथं मग वेळ देत नाही, महत्व देत नाही. महिलांकडे पैसे नाही असं तर हे चुकीचं आहे, मला तरी वाटतं. अशी कोणतीच महिला नाही. एक वेळेस पुरुषांच्या खिशात कमी पैसे असतील का किंवा महिला काढायला गेला का त्यांच्या खिशातले पैसे संपत असतील, परंतु महिला अशा आहे का त्यांना कधी पण उभं करा आणि त्यांच्याकडे पैसे नाही असं कधीच होणार नाहीये. त्यांच्या कुठं कधीच चहाच्या नाही, कधीच. डब्यात असतील, साखरेच्या डब्यात असतील, कपाटात, साडीत, कुठं तरी त्या स्वतः एक जबाबदार व्यक्ती. त्यांना माहितीये संकट आलं तर आपल्याला हे पैसे काम येतील. नवऱ्याचेच असतात ते बिचारे, आपल्याला देतात आणि तेच पैसे त्या बाजूला ठेवतात आणि त्याच्यातूनच ते गरज पडल्यावर, अडचण आल्यावर पैसे बाहेर काढतात. काहीतरी नाव करतात, याचे घेतले, याच्याकडून उसने घेतले, त्याच्याकडून घेतले असं सांगून कळे ना, पण ती वेळ निभावून नेतात. मग ते जर त्या करू शकतात, बरोबर. तर मग बिझनेस मध्ये येण्यासाठी का नाही आपण स्वतःहून पुढे येत? महिलांनी आलं पाहिजे. आपण जर स्वतः प्रत्येक गोष्ट नवऱ्याला विचारतो, मान्य आहे, ही विचारण्याचीच गोष्ट आहे. आपला नवरा आपल्यावर विश्वास ठेवतोय, आपण पण त्यांच्या विश्वासाला पात्र राहिलं पाहिजे. परंतु आपण जर चुकीचं काम करीत असेल ना, तर मग तिथं आपल्याला विश्वास तिथे डगमगतो. परंतु आपल्याला पण माहितीये आपण सरांची फसवणूक आपल्या मिस्टरांची करत नाहीये. तर मग आपण या बिझनेस मध्ये एंट्री केली तर सरांना जर सरप्राईज दिलं, आपण नवऱ्याने आतापर्यंत खूप गिफ्ट दिले, आपण एखाद्या वाढदिवसाला किंवा एखाद्या प्रोग्रामला त्यांना 4 माणसात जर एखादी वस्तू दिली, तर कुणी आपलं नाव घेणार नाही का? हे का वाटत नाही आपल्याला? वाटलं पाहिजे तरच बायला काम करू शकते. स्वतःची एक ओळख, नवऱ्याच्या नजरेत एक काहीतरी. आतापर्यंत नवरा पण म्हटला असं नाही ना, फक्त घरातच काम केलं, काहीच काम. ते बाहेर जातात तर घरी आल्या दिवसभर काय करते असं म्हटलेलं आहे. भरपूर काम आहे आपल्याला, परंतु ते म्हणतात का, म्हटलं जातं साहजिक बोललं जातं, दिवसभर काय केलं तू? झोपत घेतल्या असतील, काय काम केलं असेल तू? पण आपल्याला माहिती आहे आपण काय काम करतो. परंतु मग आता वेळ तर मिळाली ना त्यांना पण दाखवायची का हे काम करून मी हे पण करू शकतो. मग आपल्या महिलांनी थोडं स्वतःला जागरूक करा आणि या बिझनेस मध्ये एंट्री करा आणि काम करा. ज्या करताय त्यांच्याशी आपण बोलतोय. थँक्यू मॅडम, खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू. सोनाली सोमवंशी मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. तुम्ही या बिझनेस मध्ये कधी आलात आणि कशी एंट्री केली आणि आता काय तुमचे पुढचे उद्देश आहे ते सांगा. मला येऊन 2-3 महिने झाले. हो, हो, म्हणजे कितव्या नवीनच आहे. घराण्यात? हा बोला मॅडम. हा, म्हणजे मी नवीनच आहे बुवा, अजून एवढा अनुभव नाही आलाय मला तरी. हा हा, तुम्हाला हो, काय वाटतं मॅडम, हा प्रोजेक्ट तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल का? हो करेल ना, म्हणजे एवढा विश्वास आहे मला. हम्म. पण महिला काही अशा असतात बुवा, पैसे भरायला थोडं कानकुसपणा करतात, बाकी नाही काही. हो, नाही बरोबर आहे, कारण कारण महिलांची सवय मला असते आपण विश्वास करू. नाही, मला विश्वास बसलाय बुवा त्याच्यात असं. हा, तर आता तुमचं हम्म. पुढचं प्लॅनिंग कसं आहे मॅडम या प्रोजेक्ट मध्ये काम करण्याचं? म्हणजे चालू आहे प्रयत्न असे. ओके. हो. तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर आपले सर, आपली टीम आहे, शामिंगळे सर, भीमराव पाटील सर खूप छान पद्धतीने आपलं मार्गदर्शन करतात आणि जास्तीत जास्त प्लॅन देण्याचा प्रयत्न करतात. हे पहा, आपण हो. सांगतोय, आपल्याला माहिती आहे हम्म. आपण चुकतोय, पण समोरच्या त्याला माहित नसतं ना आपण चुकतोय का बरोबर आहे. जे येतं ते सांगण्याचा प्रयत्न करा, मांडायचा प्रयत्न हो. करा. हो. आपल्या चुका सुधरत जाऊ आपण आणि त्याशिवाय चूक हो. झाल्याशिवाय बरोबर होणार पण नाही. होणार नाही. हो. तेव्हा ना प्रयत्नात राहा आणि झूम मिटिंगला जास्तीत जास्त आणा.
सुरुवातीला चुकीचं पण मार्गदर्शन नको व्हायला म्हणून त्यांना जर झूम मिटिंगला आणलं गेलं तर हो. लवकर लवकर करेक्ट होतील आपल्याला. आणि जास्तीत जास्त माणसं याच्यात आणायचे, बिझनेस मध्ये आणायचे, त्यांना बिझनेस द्यायचा आहे, चेन मध्ये जोडायचं नाही आपल्याला. हे आपल्याला क्लिअर पाहिजे आणि समोरच्यानं पण क्लिअर करून दिलं पाहिजे. थँक्यू मॅडम, छान पद्धतीने बोललात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. शीला बेनकुळे मॅडम, प्लीज वेलकम मॅडम, बोला तुम्ही. तुम्हाला काय वाटतं हा बिझनेस आपले काय काय स्वप्न पूर्ण करू शकतो आणि आता पुढचं प्लॅनिंग काय आहे आपलं? हॅलो मॅडम, हा, शीला पेंटळे मॅडमला ते अनम्यूट करायला येत नाही, तेवढं सांगा त्याच्यावर. ओके ओके ओके, चालेल, ठीक आहे. ज्योती गुंजाळ मॅडम, तुम्ही बोला, तुम्हाला या प्रोजेक्ट मधून काय अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होतील का? प्लीज वेलकम मॅडम, ज्योती गुंजाळ मॅडम. ज्योती गुंजाळ मॅडम, आवाज येत असेल तर अनम्यूट करा आणि बोला. सर त्यांना अनम्यूटचं ऑप्शन द्या. सविता कुसमाडे मॅडम, प्लीज वेलकम मॅडम, तुम्ही बोला. तुम्हाला काय वाटतं हा प्रोजेक्ट आपले स्वप्न करील? तुम्ही तर छान लीडर पण झालात, प्लॅन पण देत आहेत आणि एकदम सुंदर पद्धतीने तुमचा बिझनेस चालू आहे. प्लीज वेलकम मॅडम, सविता कुसमाडे मॅडम. मॅडम मी प्रवासात आहे, मला आवाज पण येणार नाही. मी फक्त ओके चालेल, ठीक. ओके ओके, चालेल, ठीक आहे मॅडम. मनीषा चव्हाण मॅडम, तुम्हाला काय वाटतं हा बिझनेस आपले काही स्वप्न पूर्ण करेल आणि आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो का? मनीषा चव्हाण मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम, बोला. तुमचे स्वप्न पूर्ण करणारा बिझनेस आहे का? आहे ना मॅडम, आहे. मला भरपूर विश्वास आहे आणि मी करू हा. शकते मॅडम. काय बिझनेस मध्ये पुढचं प्लॅनिंग काय मॅडम? कसा बिझनेस रन करायचा आहे, पुढे कसा न्यायचा आहे, लवकर लवकर कसा पैसा कमवायचा आहे? हा मी तसं भरपूर हे करते बरं का, पण मला असं एक कस्टमर भेटलंय का, ते हा हा. कस्टमर मला असं म्हणतंय की मला डायरेक्ट सहावा घर घ्यायचंय. तर मग घेऊ सहाव्या द्या ना घराला मॅडम. त्यांचं म्हणणं कसं आहे, सहावा घर जर मी घेतलं ना, त्याच्यानंतर मला किती दिवसांनी ते भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही पहा मॅडम, 6वं घर घेऊन आणि 12वं घर घेऊन म्हणजे त्यांना वाटत असेल मी मोठं घर घेतलं म्हणजे मला लगेच इन्कम चालू होईल. तर हा हा चुकीचा गैरसमज आहे सरांचा. तर त्यांनी कोणतं जरी घर घेतलं तर त्यांना कमीत कमी 2 लोक या सिस्टम मध्ये आणावंच लागणार आहे. आणल्यानंतर त्याच सेकंदाला त्यांना पेमेंट चालू होणार आहे. फक्त त्यांना कामच करावं लागणार आहे. त्यांच्या लिंकचे 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना 2-2 करून हे घ्यावाच लागणार. तेव्हा ती सिस्टीम रन करीन, सर्कल फिरतील आणि त्यांना पैसे येत राहणार आहे. त्यांनी जर ठरवलं मला आत्ताच पाहिजे तर लगेच घेऊ शकतात. जर ते म्हटले मला 4 दिवसांनी मेंबर मिळणार आहे किंवा तेव्हा का त्याच वेळेला ते पैसे मिळणार आहे. आपण मोठा स्लॉट घेतलाय म्हणजे आपण मोठं घर घेतलंय म्हणजे लगेच आपल्याला इन्कम येतो असं होत नाही. तिथं सिस्टीम मध्ये माणसंच आणावं लागतात. त्या प्रोजेक्ट मध्ये माणसंच आणावं लागतात. कमीत कमी 2 पेक्षा असंख्य किती एक व्यक्ती आणला, त्या व्यक्तीकडून जरी एक व्यक्ती करून त्यांनी घेतला तरी त्यांना त्यांचे पैसे वसूल होऊ शकतात. पण आता ते घर घेताय 6वं आणि त्यांना मिळणारे पहिल्या घराचे व्यक्ती तर त्यांना त्याच लेवलनी पैसे मिळणार हे पण त्यांना समजून सांगा. किंवा त्यांना मिटिंगला बसवा. त्यांना मिटिंग मध्ये आल्यानंतर कळलं मी 6वं घर घेणं हे त्यांचा निर्णय अतिउत्तम आहे. कारण जो मोठं घर घेतोय ते चांगलंच असतं. बिझनेस मोठा करता येतो, मोठा पैसा घेता येतो. परंतु जर त्यांना सिस्टीम मध्ये कमीत कमी 2 माणसं जर आणता येत नसेल तर मग तिथे तुमचा पण तोटा आहे आणि त्यांचा पण तोटा आहे. लक्षात आलं का? कारण ते मोठं घर हो घेताय म्हणजे तुम्हाला पण मोठं घर घ्यावं लागणार आहे. हो मॅडम. कारण तुम्ही त्यांचे अपलाईन आहे आणि जर त्यांनी हो. मोठं घर घेतलं तर ते तुमचे अपलाईन होतील. तेव्हा त्यांना सिस्टीम मध्ये आल्यानंतर त्यांना सांगा का तुम्हाला कमीत कमी तुमच्या लिंकचे भले पहिल्या घराने जॉईनिंग करा ते 2 व्यक्ती, परंतु ते 2 व्यक्ती तुम्हाला सिस्टीम मध्ये आणावेच लागणार आहे. त्यांना झूम मिटिंगला बसवा किंवा आपली दुपारच्या वेळेस सेपरेट त्यांच्यासाठी झूम मिटिंग घ्या. त्यांना प्रॉपर प्लॅन समजून सांगा
त्यांच्यासाठी हा. आपण सेपरेट मीटिंग दुपारच्या वेळेस श्याम इंगळे सर आपल्याला ते अरेंज करून देतील. त्यावेळेस आपण हम्म. त्यांना प्रॉपर प्लॅन पण देऊ. एकदम सोपा आणि साध्या भाषेत त्यांना समजून सांगू आपण. ठीक आहे मॅडम, मी बोलू शकते त्यांना तसं, सांगते ओके मी. चालेल मॅडम, करा प्लॅनिंग आपण झूम हा मीटिंगचं. मॅडम. हो हॅलो, शीला हा मॅडम बोला बोलायला मॅडम. तयार आहेत बघा. शीला बरं मॅडम बरं अनम्यूट करा त्यांना. ओके. शीला बेनकुळ मॅडम, प्लीज वेलकम मॅडम. प्लीज वेलकम मॅडम, बोला तुम्ही. हॅलो, आवाज येतोय का मॅडम? अनम्यूट नाही होते त्यांच्याकडून, लक्षात येत नसावं त्यांना. सांगितलं होतं मी कविता आता त्यांना. हॅलो. हॅलो, हा, गुड मॉर्निंग मॅडम. नमस्कार मॅडम, बोला माझा मॅडम. असा कविता प्रश्न मॅडम. होता. माझा हा असा प्रश्न होता की मी एक बचत गटाच्या महिलांना प्लॅन दिल्यानंतर त्या काय म्हटल्या की म्हणजे आम्ही दुसऱ्यांना सांगितलं ना तर ते म्हणतात याच्यात तुमचा काहीतरी फायदा आहे म्हणून तुम्ही जॉईन करताय. तर याच्यावर हा तुम्ही काय सांगू शकाल? आता फायदा असल्याशिवाय कुणी बिझनेस करणार नाही मॅडम. मी काय, त्या काय, कुणी काय. आज श्याम इंगळे हम्म. सरांनी त्यांचा 2 रुपयाचा फायदा पाहिला असेल तर आम्हाला जॉईन केलं, आम्हाला जॉईन केलं. आम्ही पण 2 रुपयाचा फायदा. हे बघ, सगळेजण हे जगच एकमेकांवर अवलंबून आहे. सगळ्यांना फायदा हम्म. होणारच असतो, परंतु आपला फायदा होणार आहे म्हणून त्यांनी स्वतः या सिस्टीम मध्ये येऊ नये का? दुसऱ्याचा फायदा होतो म्हणून आपण सिस्टीम मध्ये जायचं. ते आल्यानंतर त्यांच्या खालच्यांचा पण त्यांना फायदा होणारच आहे ना. आता मी जॉईन झाले, मी म्हणजे तुम्हाला त्यांना करते मॅडम. असं सांगायचं, हा तुम्ही जे म्हटले ते उत्तर द्यायचं का त्यांना? ओ मॅडम, तुम्ही काय सांगायचं त्यांना माहितीये का? सिस्टीम काय हम्म. सांगते, सर्कल वगैरे तुमच्या समोर तुम्ही जर काढलं तर त्यांना समजून हम्म. सांगायचंय. आता मी जॉईन झालेले, मला तुम्ही 2 व्यक्ती जॉईन होत आहे. आता या दोघांचा हम्म. फायदा कोणाला होतोय? माझ्या अपलाईनला होतोय. मला झाला का काही हम्म. फायदा नाही, पण तुम्ही जेव्हा त्यांच्या 2 व्यक्ती करणार तेव्हा मला झाला. म्हणजे इथं काय सिस्टीम झाली, सास बी कवी बहुती. आल्या आल्या सिस्टीम मध्ये मला काही फायदा झाला नाही, माझ्या अपलाईन झाला. परंतु खाली सिस्टीम गेल्यानंतर माझ्या दोघांकडून 2 झाल्या, मला मला पेमेंट आलेलं आहे. तसंच ज्यावेळेस तुम्ही जॉईन होताल, तुमचे 2 होतील आणि त्यांच्या खाली 2 येतील, त्यावेळेस तुम्हाला पण फायदा होणारच आहे ना. इथं अपलाईन कधी पण डाऊनलाईनचा फायदा पाहतो आणि मग तेव्हा अपलाईनला येत असतं. म्हणजे त्यांना हे समजून सांगता आलं पाहिजे तुम्हाला. मला जर फायदा होणार आहे, आज मला होतोय तर उद्या तुम्हाला पण मी करून देणार आहे, होणार आहे. तुमच्या सिस्टीम मध्ये जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही माणसं आणले, सर्कल फिरलं, तर तुम्हाला पण मला जसा होणार आहे तसाच फायदा तुम्हाला. कारण मी आज अपलाईन आहे, उद्या तुम्ही पण अपलाईन होणारच ना. त्यावेळेस तुम्हाला पण तो फायदा होणारच आहे. माझा फायदा होणार आहे म्हणून तुम्ही थांबणं हे योग्य नाहीये म्हणा. मला तर फायदा होणार सिस्टीम मध्ये, मी जेवढे माणसं आणणार आहे, माझ्या हक्काचं तर मला मिळणार आहे, पण तुमच्या पण हक्काचं तुम्हाला मिळणारच आहे सिस्टीम मध्ये. हे त्यांना सर्कल काढून किंवा ते आपली सिस्टीम आहे ऑर्बिटची, ती काढून दाखवा. आज तुम्ही तिथं दाखवा, त्यांच्या खाली त्या तुमच्या खाली त्या 2 व्यक्ती दाखवा कसं सर्कल फिरतं, मला कसा पैसा येणार आहे. आणि तेच सर्कल त्यांना पण लागू होणार आहे, कारण ते स्ट्रक्चर सगळ्यांना आहे. वेगळं तर स्ट्रक्चर नाही आहे ना कोणासाठी. 2x4 मॅट्रिक्स बरोबर आहे. तेवढेच घर सगळ्यांना भरायचे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त भरायचंच नाही. आज मला होतोय तर उद्या तुम्हाला पण होणार आहे. आणि कोण असं जगात आहे का महान व्यक्ती का मला फायदा नाही झाला तरी चालेल, मी बिझनेस करायला तयार आहे, मी 12 महिने कामाला येईल, मला पगार देऊ नका, म्हणल का कुणी असं? नाही 2 म्हणणार. रुपयासाठी सगळेजण कष्ट करतात ना. हे आपल्याला त्यांना पटवून आणि समजून सांगता आलं पाहिजे. आपल्या म्हणजे असे विचार असले ना, तिथे संकुचित विचार झाले आणि तिथे प्रगती होत नाही. आपण कधी पण दुसऱ्याचा फायदा पहा, आपला फायदा हा ऑटोमॅटिक होतो. अपलाईन काय करतो, डाऊनलाईनला सपोर्ट करतो, त्याच्याकडून काम करून घेतो. म्हणजे अपलाईनचं पण पोट भरतं आणि डाऊनलाईनचं पण भरतं. या दोन्ही गोष्टी जेव्हा बॅलन्स मध्ये राहतील तेव्हा सिस्टीम चालेल. जर एकाने सगळं स्वतःच पोट भरायचं पाहिलं तर सिस्टीम चालू का मॅडम? नाही चालणार. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी चालेल. सगळ्यांचा विचार करून ऑर्बिट पद्धतीने चाललं पाहिजे. त्यांना ते समजून सांगा, बाकी काही नाही. खूप छान पद्धतीने सांगितलं मॅडम, मी नक्कीच सांगेल. आणि तुम्हाला वाटलं मॅडम तसं काही नाही, मला जरी कॉल केला ना एखाद्या व्यक्ती, तुम्हाला हा प्रश्न आलाय, आता तुम्ही सुरुवातीला गोंधळल्या ना, तर मला कॉल करा. हम्म. मी जरी तुमच्या टीम मधली नसली तरी मी तुम्हाला हेल्प करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. कारण एकमेकाला आपण, माझी त्या निमित्ताने तुमची ओळख होईल
आणि एक मैत्रीचं नातं तर आहे ना, हम्म. आपण एकमेकीला सपोर्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल, नक्कीच कॉल करेल मी ना. माझे डाऊनलाईनचा प्लॅन घेतला होता. हा त्यांनी हा क्वेश्चन केला होता. म्हणजे इंगळे सरांनीच खास मीटिंग घेतली होती आपले ग्रेट अपलाईन त्यांनी हो नंतर क्वेश्चन केला हा, की म्हणजे मी बाकीच्या बायांशी कन्सल्ट केल्यावर ते बोलले की तुम्हाला फायदा होतोय म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. म्हणून मग म्हटलं तुमच्याकडून काय उत्तर होतं याचं, आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. नक्कीच मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते. ओके चालेल. थँक्यू थँक्यू मॅडम, मॅडम. खूप छान पद्धतीने आणि बोलला सॉरी तुम्ही. बर का, मग तुम्ही बोलल्या, अनम्यूट करायला गेले पण लॉग आउट होऊन गेलं होतं. थोडं ओके नेटचा चालेल. प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. ओके ओके चालेल. चालेल. थँक्यू मॅडम. ओके. छान पद्धतीने आपल्या महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे. महिला डेव्हलप होत आहेत, आपण करण्याचा प्रयत्न पण करणार आहे. बोलताय आज ना उद्या होणारच आहे. त्यांनी कंटिन्यू मीटिंग मध्ये येत राहावं आणि शिकत राहावं. एवढं. थँक्यू मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. बॅक टू अनाप सर. थँक्यू मॅडम. आज आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशील तुपे मॅडम यांनी जे आज सूत्रसंचालन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी आज सर्व लेडीज सिंगम यांचं मनोगत व्यक्त करून घेतलं. तर त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, आज या सर्व नारी शक्तीला माझा सतसत प्रणाम आहे. आणि या सर्व मंचावरील सर्व लीडर्स यांना जाता जाता एक सांगतो, हो पूरी दिल की हर ख्वाहिश आपकी, हो पूरी दिल की हर ख्वाहिश आपकी, मिले खुशियों का जहां आपको, जब आप मांगे आसमां का एक तारा, जब आप मांगे आसमां का एक तारा, तो खुदा दे सारा आसमां आपको, तो खुदा दे सारा आसमां हमको. थँक्यू दोस्तो. तर मित्रांनो, आज आपलं वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण विशेष सेशन आज खूप जबरदस्तरित्या झालेलं आहे. आपल्या सर्व लेडीज सिंगम खूप छानरित्या यांनी आपलं प्रत्येकाने मनोगत पण व्यक्त केलं आहे. तर हा मंच आपण सर्व लेडीज नवीन असतील जुने असतील तर यांना आपण घडवण्यासाठी हा मंच आपण उभा केला आहे. तर याचं जे ध्येय आहे ते छानरित्या सक्सेस होत आहे. नवीन नवीन महिला यामध्ये बोलण्याचं धाडस करत आहे. ही नारी शक्ती नक्कीच आपल्याला यामधून पुढे नेणार आहे. तर पुन्हा एकदा सर्व नारी शक्तीला माझा सतसत प्रणाम. मित्रांनो, यानंतर आपले ग्रेट मेंटर माननीय पाटील सर यांना मी 1-2 मिनिटासाठी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू. आवाज येतो सर? येस सर. ओके, प्रॉपर. थँक्यू. तर आज जे आपला कार्यक्रम झाला ते एकदम जबरदस्त झालेला आहे, की कारण आज बघा महिलांमध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती होत आहे. कारण प्रत्येक महिला बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि चांगल्या पद्धतीने बोलतात. तर अजून जसं जसं आपलं ही वाढत जाईल त्या पद्धतीने बऱ्याचशा महिला या ठिकाणी बोलायला प्रयत्न करतील आणि एकदम चांगल्या पद्धतीने प्लॅन प्रेझेंटेशन सुद्धा बऱ्याचशा महिला देत आहेत. फक्त एकच करणं गरजेचं आहे की आपली जे महिला आहेत